म्हणजे जे झालं ते अतिशय चुकीचं झालेलं मला असं वाटतंय. कारण आपल्याला माहिती आहे इथे जागा 122 आहेत. आमच्याकडे मागणाऱ्याची संख्याच हजारामध्ये जवळपास होती. अनेक इच्छुक उमेदवार होते आणि त्यामुळे आज शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा, चिन्ह द्यायचा आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटलं की मलाही तिकीट पाहिजे, मलाही तिकीट पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी काही 100-150 सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला. ही वस्तुस्थिती आहे. पण याच्या मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटतं की आम्हाला बी फॉर्म मिळाला पाहिजे, आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे. पण जागा या सगळ्या फक्त 122 आहेत आणि मागणारे 1000 आहेत. त्यामुळे हा गोंधळ या ठिकाणी निश्चित झालेला आहे. इच्छुक उमेदवारांनी एक मोठा आरोप केलेला आहे. आर्थिक गाडीत होते, सिनेस्टाईल पाठलाग सुरू होता महामार्गावर. आता जर आमचे अध्यक्ष इथून फॉर्म घेऊन निघाले नसते तर अनेक लोकांना फॉर्म देता आले नसते, राहून गेले असते बी फॉर्म देण्याचं. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते गाडीत टाकले आणि कार्यालयाकडे ते निघालेले, दुसरीकडे निघालेले होते. पण मला असं कळलं की काय करते, पुन्हा त्यांच्या मागे पाठलाग केला, त्यांना थांबवलं, पुन्हा त्यांना इथे आणलं आणि निश्चित गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. इच्छुक उमेदवारांनी आर्थिक प्रतिमा मलिन झाली आहे. या सगळ्यामुळे सामान्य जे भाजपचे मतदार आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाही, खरं अतिशय म्हणजे चुकीचा प्रकार आहे. असं होताच कामा नये. म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इकडे कुदतायत, मारामाऱ्या भानगडी करतायत. हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे. निश्चित या बाबतीमध्ये चौकशी सुद्धा केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होतं, कोण प्रमुख कार्यकर्ते होते या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करून कारवाई करू. देखील विश्वासात घेतलं नाही तिकीट वाटताना त्यांचे देखील कार्यकर्त्यांची तिकीट कापले. सीमा हिरे मगाशी आक्रमक त्यांनी गाडी अडवून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी रडल्या. असं का होतंय? मला वाटतं की या ठिकाणी मी पुन्हा सांगेल की तिकीट 122 आहेत. सगळ्यांनाच बघावं लागतं. म्हणजे सगळे तिकीटं आम्हालाच भेटले पाहिजे असे करता येणार नाही. पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा डावलता येत नाही ना. आता ते सगळे